लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की काव्याचा भीषण अपघात झालेला आहे। पार्थने तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय आणि आता काव्याचा जीव वाचवण्यासाठी पार्थ देवाकडे साकडं घालतोय आणि त्यानंतर काव्य शुद्धीवरती सुद्धा येईल आणि मग आता पार्थ त्याच्या मनातल्या सर्व भावना काव्याजवळ व्यक्त करेल। आता हे सगळं नेमकं कसं घडतं हे सगळं बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत। तर आता आपण पाहिलंय की पार्थने काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे। पार्थ तर मोठमोठ्याने डॉक्टरांना हाका मारतो, डॉक्टर एमर्जन्सी आहे। त्याबरोबर डॉक्टर तिकडे धावत पळत येतात। काव्याची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असते, त्यामुळे डॉक्टर काव्याला ओटीमध्ये शिफ्ट करतात। पार्थला काय करावं काय नाही काहीच कळत नसतं, काही सुचत नसतं, काय करू कोणाला सांगू। मग त्यावेळी पार्थ थेट नंदिनीला कॉल करतो आणि आता तो नंदिनीला सांगू लागतो की नंदिनी, इकडे काव्याचा खूप मोठा भीषण अपघात झालेला आहे। म्हणजे एका माणसाने तिच्या डोक्यामध्ये हॉकी स्टिक मारली आणि काव्याच्या डोक्याला खूप जास्त मार लागलाय। मी काव्याला पुण्यातल्या सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय, पण पुढे काय करू काय नाही मला काही सुचत नाही आहे। नंदिनी प्लीज तुम्ही लवकरात लवकर इकडे या, माझ्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि काव्यांना सुद्धा तुमची इकडे खूप गरज आहे। मला कळत नाही आहे मी घरी कसा कॉल करू, काय सांगू, कोणाला सांगू। आता हे नंदिनी ऐकते आणि नंदिनीला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो। नंदिनी काहीच बोलत नसते, समोरून पार्थ बोलत असतो, नंदिनी काहीतरी बोला ना, नंदिनी काहीतरी बोला। मग त्यावेळी नंदिनी ही म्हणत असते, पार्थ हे सगळं कसं घडलं आणि काव्य ठीक आहे ना, काव्य शुद्धीवरती आली आहे का। त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, नाही नंदिनी अजून काहीच झालेलं नाही आहे, तुम्ही लवकर या। त्यावेळी नंदिनी म्हणते, हो 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 आम्ही लवकर पोहोचतोय। त्याबरोबर जीवा विचारतो काय झालं आहे। मग नंदिनी जीवाला सांगते की काव्याचा आणि पार्थचा अपघात झाला आहे, बहुतेक काव्याच्या डोक्यात कोणीतरी हॉकीची स्टिक मारली आणि काव्याला खूप लागलं आहे। जीवा आपल्याला लवकरात लवकर तिकडे गेलं पाहिजे। त्याबरोबर आता हे सगळं ऐकून इकडे म्हणजे मालिनीच्या तर काळजात अगदी धस्स झालेलं असतं, काय करावं काय नाही तिला काही सुचत नसतं, तिचे हातपाय गळलेले असतात। ती म्हणत असते, हे सगळं काय होऊन बसलं, माझी मुलं कशी आहेत काय आहेत मला काहीच कळत नाही आहे। त्यावेळी लगेचच जीवा नंदिनीसाठी आणि मालिनीसाठी पाणी घेऊन येतो, दोघींनाही पाणी देतो, शांत करतो आणि म्हणत असतो, हे बघा ही वेळ आपल्याला धीर हारून जाण्याची नाही आहे, तर ही वेळ आपल्याला ठामपणे पार्थदादाच्या बाजूने उभं राहण्याची आहे। सध्या पार्थदादाला आणि काव्याला आपली गरज आहे, त्यामुळे आपण इकडे रडत बसायचं नाही आहे, तर आपण आता लवकरात लवकर पुणे गाठायला पाहिजे। चला तुम्ही दोघीही उठा लवकर। नंदिनी उठ, हे बघ आता सध्या आपल्याला सगळं सांभाळून घ्यायचं आहे आणि हे बघ तू काहीही काळजी करू नकोस, काव्याला काही झालेलं नसेल, चला आपण निघूया। मग आता इकडे लगेचच जीवा आणि नंदिनी त्याबरोबर मालिनी हे सगळेजण निघालेले असतात। इकडे पार्थला मात्र काय करावं काय नाही काहीच सुचत नसतं। पार्थ मात्र रडत बसलेला असतो आणि त्याला काव्याबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण आठवत असतात। त्या दोघांचा सुरू झालेला प्रवास, काव्याने त्या बोक्याबरोबर मारलेल्या गप्पा, प्रत्येक वेळी त्याची मनधरणी करण्यासाठी केलेले ते यथासांग प्रयत्न, सगळं काही पार्थला आठवत असतं आणि काव्याचे शब्दही त्याला आठवत असतात। पार्थ अहो तुम्ही कधी तुमच्या मनातल्या गोष्टी मला सांगून टाकणार आहात, माझ्या शेवटच्या श्वासानंतर का। त्यावेळी मग मात्र आता हे वाक्य आठवून पार्थ आणखीन ढसाढसा रडायला लागतो। इतक्यात त्या ठिकाणी जीवा, नंदिनी, मालिनी सगळेच पोहोचतात। जीवा पार्थला म्हणत असतो, दादा रडू नकोस, शांत हो आणि मला सांग डॉक्टर काय म्हणाले, काव्याची तब्येत आता व्यवस्थित आहे का, काय सांगितलं डॉक्टरांनी, काव्य आउट ऑफ डेंजर आहे ना, ती शुद्धीवरती कधी येईल, तिचा जास्त ब्लड लॉस झाला आहे का। पार्थ काहीच बोलत नसतो। जीवा म्हणतो, दादा काहीतरी बोल, ही वेळ रडत बसण्याची नाही आहे, धीर धरण्याची आहे। त्यावेळी पार्थ म्हणत असतो, अजून डॉक्टर काहीच नाही म्हणालेत, मी जेव्हा त्या काव्यांना इथे घेऊन आलो तेव्हा त्यांची अवस्था खूप नाजूक होती, डॉक्टरांनी त्यांना ओटीमध्ये शिफ्ट केलं आहे, पुढे काय होईल काय नाही मला काहीसुद्धा माहीत नाही आहे। मला खूपच जास्त काळजी वाटते रे जीवा काव्याची, मला काहीच कळत नाही आहे सगळं कसं घडलं काय घडलं। आम्ही दोघं जण किती आनंदाने निघालो होतो, किती आमच्या मनामध्ये इच्छा होत्या आणि हे सगळं कसं घडलं, मला खूप भीती वाटते, काव्यानं काही होणार तर नाही ना। जीवा म्हणतो, दादा 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 प्लीज काम डाऊन, हे बघ तू उगाचच्या उगाच खूप जास्त पॅनिक होतोयस, काही होणार नाही आहे काव्याला। अरे आपली काव्य फायटर आहे, आपली काव्य स्ट्रॉंग आहे, काव्य सगळ्यातनं पुढे येऊ शकते जिंकून, तू आहेस ना तिच्याबरोबर, मग बस मग ती अख्ख्या जगाशी लढून पुढे येईल आणि बघ तुझं प्रेम नक्की जिंकणार, काव्य अगदी व्यवस्थित ठणठणीत बरी होणार। हां मी डॉक्टरांबरोबर बोलून घेतो, थांब जरा। मग जीवा आता तिकडनं पुढे येतो। इतक्यात ओटीतले एक डॉक्टर बाहेर येतात। त्याबरोबर जीवा म्हणत असतो, डॉक्टर आतमध्ये माझ्या भावाची बायको काव्य आहे,
काय प्रोग्रेस आहे त्यांची? नाही म्हणजे दादा म्हणाला की तुम्ही अजून काहीही सांगितलेलं नाही आहे. काव्य आउट ऑफ डेंजर आहे ना, तिला फार काही इजा तर झालेली नाही आहे ना, सगळं व्यवस्थित होईल ना, काव्य शुद्धीवरती कधीपर्यंत येईल सांगा ना डॉक्टर. त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात एक मिनटं. हे बघा, पहिली गोष्ट, काव्य आउट ऑफ डेंजर नाही आहे. काव्याचा खूप जास्त ब्लड लॉस झाला आहे आणि आता आम्ही तिची सर्जरी करायला घेणार आहोत. त्यामध्ये सुद्धा पुन्हा तिचा ब्लड लॉस होणार आहे आणि त्यानंतर रक्त चढवलं तरीसुद्धा ती लवकर शुद्धीवर येईल का नाही हे सांगता येणार नाही. आपल्याला त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल कमीत कमी 24 तासात त्यांची बॉडी ट्रीटमेंटला कसा काय रिस्पॉन्स देते याच्यावरती अवलंबून असेल पुढे प्रोसिजर काय करायचं, पुढे ट्रीटमेंट कशी द्यायची. जर त्यांच्या बॉडीने ट्रीटमेंटला रिस्पॉन्स दिला, त्यांच्या बॉडीला ट्रीटमेंट सूट होत असली तर आणि तरच काव्या लवकर रिकवर होऊ शकतील, नाहीतर त्या कोमातही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतक्या लवकर आम्ही काहीच नाही सांगू शकत. पहिले तर आम्हाला त्यांच्या डोक्याची सर्जरी करावी लागेल. रक्तस्राव जास्त होऊन गेला आहे, त्यामुळे आधी आम्हाला व्यवस्थित टाके वगैरे घालून घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं ते ठरवता येईल. त्याबरोबर पार्थ आता डॉक्टरांची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे डॉक्टर? तुमची हिंमत कशी होते माझ्या बायकोला वाचवू शकत नाही असं म्हणण्याची? हे बघा, काहीही झालं ना तरी काव्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये ना. त्याच्यासाठी अगदी कितीही पैसा ओतावा लागला ना तरीसुद्धा चालेल, मी काहीही करायला तयार आहे, पण माझ्या बायकोला वाचवा. जर तुम्हाला जमत नसेल ना तर तसं स्पष्ट शब्दांमध्ये सांगून टाका मला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जमणार नाही. मी इथे दुसरे डॉक्टर आणेन, मोठे कुठलेही डॉक्टर आणावे लागले ना तरीही मी माझ्या बायकोसाठी घेऊन येईन आणि माझ्या बायकोला बरं करेन. आणि जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल करता येत नसतील तर मी माझ्या बायकोला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, समजलं ना. त्याबरोबर डॉक्टर घाबरतात तर जीवा लगेचच पार्थला म्हणतो, दादा सोड त्यांना, दादा काय चाललंय, दादा सोड. मग आता जीवा पार्थला डॉक्टरांपासून बाजूला करतो आणि म्हणत असतो, दादा जरा शांत हो, काय चाललं हे सगळं तुझं? डॉक्टर म्हणतायत ना त्यांच्या परीने ते प्रयत्न करतील म्हणून, ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतील आणि काळजी करू नकोस, काव्याला काही होणार नाही, काव्या लवकर बरी होईल, तू जा बरं इकडनं बाजूला. त्याबरोबर पार्थ तिकडनं बाजूला जातो तर जीवा डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर आय एम रिअली व्हेरी सॉरी. सध्या काव्याची ही जी काही अवस्था आहे ती बघून दादाला खूप जास्त धक्का बसला आहे आणि म्हणूनच दादा हे असं विचित्र वागतोय. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तो जे वागला ते अत्यंत चुकीचं होतं, पण प्लीज तुम्ही त्याचं वागणं मनावर घेऊ नका. तुम्ही काव्याला अगदी उत्तमातली उत्तम ट्रीटमेंट द्या. पैशांचा खर्चाचा कसलाही विचार करू नका. जो खर्च होईल, जे काही लागेल ते सगळं तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही काव्याला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहोत, पण प्लीज कुठल्याही परिस्थितीत माझ्या भावाच्या बायकोला जगवा. त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर, त्याच्याशिवाय नाही जगू शकत तो. त्याबरोबर लगेचच आता डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू. कुठल्याही पेशंटला जीवनदान देणं, त्याला त्या मृत्यूच्या दारातून खेचून आणणं हे डॉक्टर म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तसं काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्याबरोबर जीवा म्हणतो, थँक्स अ लॉट डॉक्टर, आणि तुम्ही प्लीज दादाने जे काही केलं ते मनावर घेऊ नका, एवढं डॉक्टरांना बोलतो. डॉक्टर तिकडनं निघून जातात. त्याबरोबर जीवा पार्थकडे येतो आणि पार्थला म्हणत असतो, दादा अरे तू काय बघतोयस, तुला तरी कळतंय का? हे सिटी हॉस्पिटल म्हणजे सध्या तरी पुण्यामधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि जर इथल्याच डॉक्टरांबरोबर तू हा असा विचित्र वागलास तर कसं बरं चालेल? आणि घाबरू नकोस, काव्याला काहीही होणार नाही आहे, पण तू जर असा वेड्यासारखा वागलास ना तर मात्र सगळं अवघड होऊन बसेल. त्यामुळे प्लीज आता पुन्हा असं वेड्यासारखं काहीही वागू नकोस, धीर धर ना. मी म्हटलं आहे ना तुला की सगळं व्यवस्थित होईल म्हणून. सगळं व्यवस्थित होईल, सगळं आपल्याला हवं आहे तसं आपल्या मनाप्रमाणे होईल, पण त्यासाठी आधी आपण धीर धरणं खूप गरजेचं आहे, समजलं ना. आणि आता असा वेड्यासारखं वागू नकोस, शांत राहा, होईल सगळं व्यवस्थित. मग जीवा नंदिनीलाही धीर द्यायला लागतो. जीवा नंदिनीलाही सांगत असतो की नंदिनी तूही काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नको. काव्या आपली खूप हुशार आहे, काव्या खूप स्ट्रॉंग आहे, ती या सगळ्याशी मात करून नक्की पुढे येईल. मालिनी काकूसुद्धा रडत असतात. जीवा मालिनीलाही समजावत असतो. जीवा सगळ्यांना आधार देण्याचं काम करत असतो. तर आता इकडे जीवा मालिनी आणि नंदिनीला समजावत असतो. तोपर्यंत पार्थ हॉस्पिटलच्या बाहेर पडलेला असतो. तुटताना तुटतो हा जीव का सांग ना, हरताना हरतो का
जीव का सांगना अडताना पाय हा, हे गाणं आता वाजत असतं. पार्थ एकटा रस्त्याने चालत असतो. खूप जोरजोराने वारा वाहत असतो. पार्थला काव्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण, रोमॅन्टिक क्षण आठवत असतात. काव्य त्याच्या जवळ आलेले प्रसंग त्याच्या नजरेखालून जात नसतात. काव्याने त्याची पत्रकारांसमोर घेतलेली बाजू त्याला सतत आठवत असते. त्या सर्व गोष्टी तो आठवत चाललेला असताना त्याला एक म्हाताऱ्या आजी दिसतात आणि त्या आजी पार्थला सांगतात, देवाच्या दारात सर्व प्रश्नांची उत्तरं घावतात पोरा. आता देवाच्या दारात प्रश्नांची उत्तरं घावतात असा आवाज पार्थला येता क्षणी पार्थ त्या आजींकडे बघतो. त्या आजी सांगतात, हो, देवाच्या दारात सगळ्या प्रश्नांची उत्तरं घावतात. मग काय, मग लगेचच आता पार्थ हा त्याला मंदिर पुण्यामध्ये जे माहिती असतं त्या मंदिरात जवळ येतो आणि त्या मंदिरात आता तो बिना चपलीचा जातो वरती चढून आणि मग तिथे तो जोरजोराने घंटानाद करू लागतो. आणि आता घंटानाद करता करता पार्थचा हात पूर्णपणे रक्तबंबाळ होऊन जातो. पार्थ म्हणत असतो की तुझ्या दारातून काव्याचं आयुष्य परत नेण्यासाठी आलोय मी. तुझ्या दारात जो कोणी येतो तो रिकाम्या हाताने जात नाही असं ऐकलंय मी. आज मी माझ्या बायकोच्या आयुष्यासाठी भीक मागायला आलोय. मला काहीही कर पण तिचं आयुष्य परत दे. त्यासाठी तू माझ्याकडनं अगदी काहीही घेतलंस ना तरी काहीच फरक पडत नाही, पैसा अडका काहीही, पण माझी बायको मला परत कर. आणि मग आता पार्थ तिथे कापूर ठेवलेला असतो. तो कापूर उचलतो, हातावर घेतो आणि कापूर जाळतो आणि देवासमोर बसतो आणि म्हणत असतो, जोपर्यंत काव्याला शुद्ध येणार नाही, काव्याची तब्येत व्यवस्थित होणार नाही, तोपर्यंत मी हा जळता कापूर घेऊन इथेच तुझ्यासमोर असाच बसून असेन. आता तुझी परीक्षा आहे, माझी नाही. कुठल्याही परिस्थितीत काव्याला शुद्धीवर आणण्याचं काम तुझं आहे. काव्याचा खूप विश्वास आहे तुझ्यावर. आजपर्यंत प्रत्येक वेळी काव्याने तुझ्याकडे मला मनवण्यासाठी मदत मागितली आहे. माझा राग, रुसवा, चिडणं सगळं दूर करण्यासाठी मदत मागितली आहे. मग आज त्याच काव्याचा जीव वाचवण्यासाठी तुझ्या दारात आलो आहे मी. काहीही कर. डॉक्टर त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न करतायत पण त्यांना तुझी साथही हवी आहे. तू काहीही कर, चमत्कार घडव, काहीही कर, पण माझ्या काव्याला वाचव. आजपर्यंत मी तुझ्या दारात काहीही मागण्यासाठी आलेलो नाही आहे. जितक्या कधी काही मागितलं आहे तितक्या वेळी फक्त माझ्या कुटुंबाचं सुख, सगळ्यांचं भलं आणि काव्यांना आनंद इतकंच मागितलं आहे. आज काव्याच्या जीवाला धोका आहे. आज तूच काहीतरी कर. त्याबरोबर आता इकडे डॉक्टर येऊन जीवाला सांगतात की काव्य आता आउट ऑफ डेंजर आहे. सर्जरी झाली आहे आणि ती शुद्धीवर आली आहे. तिने रिस्पॉन्स दिला आहे ट्रीटमेंटला चांगला. त्याबरोबर हे ऐकून जीवाला खूपच जास्त आनंद होतो. मग जीवा लगेचच आता पार्थला सांगण्यासाठी कॉल करतो आणि तो पार्थला म्हणत असतो, अरे बडे भैया कुठे आहेस तू? त्यावर पार्थ म्हणतो, मी मंदिरात आलो आहे, काव्यासाठी प्रार्थना करतो आहे. त्यावर जीवा म्हणतो, अरे मग लवकर ये इकडे, देवाने तुझी प्रार्थना ऐकली दादा. अरे काव्य जिंकली, काव्य परत आली दादा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, म्हणजे? त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा म्हणजे काव्य शुद्धीवर आली. खरंच डॉक्टरांनी आत्ताच येऊन सांगितलं आहे मला की काव्याने ट्रीटमेंटला योग्य तो रिस्पॉन्स दिला आहे. तिची सर्जरीसुद्धा सक्सेसफुल झाली आहे आणि आता काव्य व्यवस्थित आहे. दादा बाकीचं सगळं तू नंतर डॉक्टरांबरोबर येऊन बोल किंवा मी सांगेन तुला, पण लवकरात लवकर तू आधी हॉस्पिटलला ये बरं. कुठे गेला आहेस तू? पार्थ म्हणतो, हो येतोय. मग जीवा फोन ठेवून देतो आणि मग जीवा नंदिनी आणि मालिनीलासुद्धा सांगतो की हे बघा, आता तुम्ही अशा रडत बसू नका. आता तुम्ही हसा, स्ट्रॉंग वाटा. म्हणजे पार्थ इकडे आल्यावर पार्थलासुद्धा दिलासा वाटेल, आधार वाटेल आणि काव्यालाही तुमचे चेहरे बघून जरा बरं वाटलं पाहिजे की नाही. नाहीतर काव्याने जर तुम्हाला असं रडताना बघितलं तर तिला वाईट वाटेल की नाही. मग नंदिनी आणि मालिनीसुद्धा डोळे पुसतात. तोपर्यंत त्या ठिकाणी जाण्यासाठी आता पार्थ निघत असतो. निघताना तो आता देवासमोर हात जोडतो, नतमस्तक होतो आणि म्हणत असतो, तुझी लीला अपार आहे. खरंच तुझ्या दारात आलेला कोणीही रिकामा जाणार नाही याची आज मला शाश्वती पटली. मी काव्यांसाठी तुझ्या दारात आलो, प्रार्थना केली आणि तू माझ्या बायकोचा जीव वाचवलासुद्धा. असाच कायम भक्तांवर तुझा आशीर्वाद राहू देत. मग पार्थ त्याच्या खिशातनं काही पैसे काढतो आणि तिथल्या पुजारी बुवांना देत म्हणतो, बुवा माझ्या बायकोच्या नावाने इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद द्या आणि माझ्या बायकोसाठी प्रार्थना करा. मग पार्थ हॉस्पिटलला पोहोचतो आणि डॉक्टरांना काव्याबद्दल चौकशी करू लागतो. तर डॉक्टर सांगतात, डोंट वरी मिस्टर देशमुख, तुमची बायको अगदी व्यवस्थित आहे. बाय द वे इथे बोका कोणाला म्हणतात? त्या बोका त्या मघापासून म्हणतात. त्यांचा कुठला बोका वगैरे आहे का?
मघापासून त्यांना त्याची आठवण येते, म्हणजे जेव्हापासून ते शुद्धीवर आल्या आहेत तेव्हापासून बोका देशमुख असंच त्या म्हणत आहेत. कोण आहे इथे? त्याबरोबर मग लगेचच पार्थ म्हणतो मी. त्याबरोबर लगेच डॉक्टर म्हणतात ओ अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणतायत का त्या? ठीक आहे एक काम करा, तुम्ही जा आणि ताबडतोब त्यांना भेटा. मघापासून त्या तुमचंच नाव घेत आहेत. त्याबरोबर मग लगेचच पार्थ आतमध्ये येतो. काव्याला असं खॉटवरती पडलेलं बघून पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थच्या डोळ्यात अश्रू येतात. पार्थ रडू लागतो आणि काव्याचा हात हातात घेत काव्याला म्हणतो काय हो काव्या, काय असा वेडेपणा केलात? किती घाबरवलं मला तुम्ही, किती टेन्शन दिलं. पुन्हा असं वागायचं नाही या काव्या, मला सोडून जर तुम्ही गेलात ना तर. त्यावेळी काव्या पार्थचा हात पकडते आणि पार्थला म्हणते देशमुख तुम्हाला सोडून मी, एवढं बोलून ती पार्थच्या हाताकडे बघते तर पार्थचा हात तिला पूर्ण रक्तबंबाळ झालेला दिसतो. तो घंटानाद करून हातातनं रक्त आलेलं असतं. त्यात त्याच्या हातावरती कापुराने भाजलेला डाग असतो. ते सगळं बघून काव्या म्हणत असते देशमुख हे सगळं काय आहे आणि हे सगळं काय झालं आहे? त्याबरोबर पार्थ आता गप्प राहतो. त्यावर काव्या म्हणते मी तुम्हाला विचारते ना देशमुख काय आहे हे सगळं? त्यावेळी मग पार्थ म्हणतो का तुम्हाला काय वाटतं फक्त मला वाचवण्यासाठी तुम्हीच काहीही करू शकता का? तुम्हीच फक्त हातावर जळता कापूर घेऊ शकता? तुम्हीच फक्त देवळात जाऊन घंटानाद करू शकता आणि तुमच्यासाठी मी काही करणार नाही का? त्यावेळी काव्या म्हणते म्हणजे हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं का? त्यावर पार्थ आता गप्प राहतो. काव्या म्हणते पण हे सगळं माझ्यासाठी करण्याची मुळात तुम्हाला गरजच काय होती? नाही म्हणजे अजूनही मी तुमची कोण आहे, तुम्ही मला काय म्हणून मानता हे तुम्ही मला सांगितलेत कुठे? मग जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या मनातलं सांगतच नाही तोपर्यंत या सगळ्याला काय अर्थ आहे? बोला ना पार्थ, काय उपयोग तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करण्याचा? कोण आहे मी तुमची? का केलं तुम्ही हे सगळं माझ्यासाठी? काय गरज होती हे सगळं करायची तुम्हाला? त्यावर पार्थ म्हणतो काव्या प्रेम आहे माझं तुमच्यावर. त्यावर काव्य हसते आणि म्हणते काय म्हणालात पार्थ? त्यावर पार्थ काव्याचा हात हातात घेतो, तिच्या डोक्यावरून एक हात फिरवतो आणि तिला म्हणत असतो हो खूप प्रेम आहे माझं काव्य तुमच्यावर. तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे, माझं आयुष्य अपूर्ण आहे, सगळं निरर्थ आहे. हा पार्थ देशमुख ह्या काव्याशिवाय या त्याच्या मांजरीशिवाय अपूर्ण आहे. माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे तुमच्याशिवाय. आणि आज झालं तेवढं पुरे झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या नंतर स्वतःच्या जीवाला जे जपाल ना ते माझ्यासाठी जपा. तुमच्यासाठी नाही जपलं तरीही चालेल, पण तुमच्या जीवाला एखादा ओरखडा जरी आला ना तरी त्रास होतो काव्या मला. ज्याप्रमाणे जादूगाराचा जीव पोपटात अडकलेला असतो ना काव्यात, तसाच आता ह्या पार्थ देशमुखचा जीव ह्या काव्यामध्ये अडकला आहे. तुम्हाला काहीही झालं ना, अगदी काहीही, तरी त्याचा त्रास तुमच्यापेक्षा जास्त मला होतो काव्या. आणि त्यामुळे आता तुम्ही स्वतःच्या जीवाला सगळ्यात जास्त जपा जर तुम्हाला मला जपायचं असेल ना तर. आणि पुन्हा कधीच मला सोडून जाण्याचा विचारही करू नका. त्यावेळी काव्या पार्थचा हात धरते आणि म्हणते छे हो, ही काव्या काही तुमचा इतक्या लवकर पिच्छा सोडत नाही. देशमुख विसरताय का तुम्ही? वडाला आपण फेरे मारले होते तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? मी तुम्हाला मागितलं असो किंवा नसो, पण तुम्ही मला 7 जन्मांसाठी मागून घेतलं आहे देवाकडे. मग मी जरी तुम्हाला सोडून जाण्याचा विचार केला तरी तुम्ही थोडीच मला असं जाऊ देणार आहात. त्यामुळे काळजी करू नका. पुढचा 7 जन्म ही काव्या देशमुख काही या पार्थ देशमुखांचा पिच्छा सोडत नाही. आपली गाठ 7 जन्मांसाठी बांधली गेली. हे ऐकून पार्थसुद्धा हसतो आणि काव्यसुद्धा खुश होते. आता पार्थ काव्याला म्हणतो बरं आता बास, खूप बडबड केलीत, आता जरा आराम करा. मांजर बोलायला लागली की गप्प बसतच नाही काय, बरोबर ना? त्यावर काव्य म्हणते अरे हे बरं आहे, म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलत राहिलात आणि मी उत्तरं देत गेले तर वरनं आता तुम्ही नावंसुद्धा मलाच ठेवणार का? तुम्ही ना देशमुख खरंच जाऊ द्या बाबा, मला काही बोलायचंच नाही आहे. पार्थ म्हणतो काव्या आता खरं बरं वाटतं आहे मला जेव्हा तुम्हाला हे असं बोलताना ऐकतोय तेव्हा. त्यावर काव्या म्हणते बरं वाटतं आहे ना, मग जा बरं आता त्या हाताला काहीतरी मलम वगैरे लावा, जरा बँडेज वगैरे करा. किती त्रास होत असेल तुम्हाला पार्थ? त्यावर पार्थ म्हणतो काहीच होत नाही आहे मला, आता तुम्हाला हसताना बघितलं ना, आता माझा सगळा त्रास दूर गेला आहे काव्या. त्यावर काव्या हे ऐकून आणखीन खुश होते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.